त्रिभाषा सूत्र आणि विरोधकांनी उपस्थित केलेला हिंदी सक्तीचा मुद्दा यावर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक झाली। या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे उपस्थित होते। दरम्यान त्रिभाषा सूत्रावर सगळ्या संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय। तर विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेणार असल्याचं दादा भुसेंनी सांगितलंय। हे धोरण ठरवत असताना आपल्या या महाराष्ट्राच्या राज्याच्या विद्यार्थ्यांचं हित भविष्याच्या दृष्टिकोनातून ज्या मुद्द्यांवर आधारित निर्धारित करण्यात आलेलं होतं त्याचं माहिती त्यांच्याकडे आम्ही नेऊन त्या ठिकाणी ठेवू आणि सर्व मांडणी त्यांच्यासमोर केली जाईल। त्यांचेही जे काही मतप्रदर्शन असेल, ज्या काही सूचना असतील तर त्याही त्या ठिकाणी ऐकून घेतल्या जातील आणि ह्या सर्वांचं मनोगत घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्याकडे लवकरात लवकर ते आम्ही नेऊ आणि या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी फायनल केला जाईल। दरम्यान या बैठकीमध्ये हिंदी सक्ती संदर्भात नेमकं काय ठरलंय तेही आपण पाहूया। विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेणार असल्याचं सांगितलंय। मुख्यमंत्री फडणवीसांच्या निवासस्थानी ही महत्त्वाची बैठक झाली आहे। त्रिभाषा सूत्रासंदर्भात साहित्यिक, भाषा तज्ज्ञ, राजकीय नेते आणि संबंधितांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घ्यावा। नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत मराठी मुलांचं नुकसान होऊ नये, इतरही पर्यायांवर सर्वांसाठी समग्र सादरीकरण करण्याचा निर्णय घ्यावा। मराठी भाषेचे अभ्यासक, साहित्यिक, राजकीय नेते, संबंधितांसह सादरीकरण आणि सल्लामसलतीची प्रक्रिया राबवावी। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात होणार आहे। करारसह इतर आरोपींची संपत्ती जप्त करण्याचा अर्ज सरकारी वकिलांनी